नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. बनावट आय कार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश. नडला VIP दर्शनासाठीचा अट्टाहास. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशभरातून भाविक गर्दी करत असतात. नववर्षाच्या निमित्ताने आता भाविकांची गर्दी वाढत असून विविध राज्यातून देवदर्शनासाठी सहकुटुंब सहपरिवार भाविक येत आहेत. त्यामुळे येथील प्रशासनावर ताण वाढला आहे. तुळजाभवानी मंदिरात IAS अधिकारी असल्याचं सांगून VIP दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बोगस IAS अधिकाऱ्याचा पर्दाफाश झाल्याचं पाहायला मिळालं. तुळजाभवानी मंदिरात IAS अधिकारी असल्याचे सांगून VIP दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बोगस IAS अधिकाऱ्याचा पर्दाफाश झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसेवा आयोगाचे बनावट ओळखपत्र दाखवून कुटुंबियांसह VIP दर्शनासाठी निखिल परमेश्वरी यांनी प्रयत्न केला, मात्र त्याचा बनाव उघडा पडल्यानंतर त्याच्या कुटुंबियांसह पंचायत झाली. VIP दर्शनासाठी तोतियागिरी करणाऱ्याचं मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून निखिल मदनलाल परमेश्वरी या तोतियाचं पितळ उघडं पडलं. VIP दर्शनासाठी तोतियागिरी करणाऱ्याचं मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून निखिल मदनलाल परमेश्वरी या तोत्याचं पितळ उघड करण्यात आलं. बोगस आयडेंटिटी कार्ड दाखवत मंदिरात प्रवेश मिळवणाऱ्या या तोतियाला मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. बोगस आयडेंटिटी कार्ड दाखवत मंदिरात प्रवेश मिळवणाऱ्या या तोतियाला मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. दरम्यान तुळजापूर पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असून तो मूळ उत्तर प्रदेशातील असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय. दरम्यान तुळजापूर पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असून तो मूळ उत्तर प्रदेशातील असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलेलं आहे. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल. जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक B क्षेत्रीय. पत्ता धनकवडी, पुणे 43. संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल, कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.